नमस्कार. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी कविता 19वी वासरू या कवितेवर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे. प्रश्न 1. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? उत्तर: वासरू ओढाळ होते. त्याला रानात एकटेच फिरायचे होते. रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते. तहान भूक विसरून वासरू काय करते? उत्तर: तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते. सगळे रान पायांखाली घालते. वाटेल तिथे धावते. वासराला कळपाची आठवण केव्हा होते? उत्तर: वासरू एकटेच भान विसरून तहानभूक विसरून रानोमाळ हिंडत होते. जेव्हा बागडण्याचा उत्साह संपून गेला व वासरू थकले तेव्हा त्याला कळपाची आठवण होते. खालील अर्थांच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते. उत्तर: विसरूनी भान भूकनी तहान पायांखाली रान घाली सारे. वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो, मग त्याला आपला कळप आठवू लागतो. उत्तर: थकुनिया खूप सरता हुरूप आठवे कळप तया लागी. त्यानंतर प्रश्न: वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही. ते दूर जाऊ लागते. असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते. उत्तर: फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. प्रश्न 3. कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा. आता हे उत्तर ज्याने त्याने स्वतःचे स्वतः द्यायचे आहे. प्रश्न 4. खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा. 1. कानांमध्ये वारे भरणे. अर्थ आहे हुरळून जाणे. वाक्य: आईला बघताच कानांमध्ये वारे भरल्यासारखी बाळाने झेप घेतली. पुढील: हुरळून जाणे याचा अर्थ आहे मनातून आनंदी होणे. वाक्य: गुरुजींनी मोहितच्या निबंधाची स्तुती करताच तो हुरळून गेला. त्यानंतर रान पायांखाली घालणे याचा अर्थ आहे सगळीकडे फिरणे. वाक्य: आपली हरवलेली गाय शोधण्यासाठी महादूने सारे रान पायांखाली घातले. पुढील वाक्प्रचार आहे तहानभूक विसरणे याचा अर्थ आहे मग्न होणे. वाक्य: चित्र रंगवताना सुरेखा तहानभूक विसरली. त्यानंतर मग्न होणे आत्ताच आपण पाहिलं. याचा अर्थ आहे गुंग होणे. वाक्य: संदीप कविता वाचण्यात मग्न होतो. हुरूप येणे याचा अर्थ आहे उत्साह येणे. वाक्य: दिवसभर शेतात काम करायला सदूमामाला हुरूप येतो. पुढील वाक्प्रचार आहे मोकाट सुटणे याचा अर्थ आहे स्वैर फिरणे. वाक्य: कळपापासून दूर झालेले हरिण रानात मोकाट सुटले. त्यानंतर प्रश्न 5. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता? सांगा बरं काय काय करता? जे काही करता ते लिहायचं आहे. पुढील प्रश्न खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाही तर तुमची आई काय करते? याचंही उत्तर तुम्हीच लिहायचं आहे. तुम्ही तहानभूक केव्हा विसरता? आता पहा, प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असणार आहे. त्यामुळे याचंही उत्तर तुम्ही स्वतः तुमच्या शब्दात लिहायचं आहे. प्रश्न 6.
मोकाट, अफाट, वाट यांप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा. उत्तर: 1. वासरू, फिरू, घेरू. 2. वारे, न्यारे, फिरे. 3. भान, तहान, रान. 4. हुप, हुरूप, कळप. 5. मागे, लागे, भागे. 6. अंधारू, हंबरू, लेकरू. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न 7वा. रानोमाळ यासारखे 5 जोड शब्द लिहा. उत्तर: 1. रानेवने. 2. झाडे झुडपे. 3. पाने फुले. 4. ओढे नाले. 5. पाऊस पाणी. प्रश्न 8वा. एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का? असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का? त्यावेळी काय घडले ते सांगा. जर तुमच्या बाबतीत असं घडलं असेल तर नक्की सांगा. वाचा. सोडूनिया, थकुनिया यांसारखे शब्द कवितेत आले आहेत. ते नेहमी लिहिताना सोडूनिया, थकुनिया असे लिहितात. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील चित्रांना विशेषणे लावा. सशक्त. पहा, हत्तीसाठी विशेषण लावलेलं आहे सशक्त. त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. बलवान, शक्तिशाली, प्रचंड, अवाढव्य आणि मजबूत. त्याप्रमाणे इथे घराचे चित्र दिलेले आहे पहा. तर आता तुम्ही याच्यासाठी काय काय विशेषणे लावू शकता. टुमदार, सुंदर, ऐसपैस, हवेशीर, भव्य आणि उंच. त्यानंतरचा प्रश्न आहे ओळखा पाहू. तर यामध्ये आपल्याला काही कोडी दिलेली आहे. त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. 32 भाऊ, एकच बहीण, सर्वात तीच आयुष्यमान. पहा. 8वा. अगदी बरोबर. 32 दात आणि 1 जीभ. 4 बोटांचे अंतर दोघांत, असे एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे. पहा, आपले डोळे आणि कान यांच्यामध्ये 4च बोटांचे अंतर असते, पण आपण डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि कानांनी ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. याचे उत्तर आले डोळे व कान. 12 घरावर तिघे पहारा करती, सदैव फिरती, न थकती न थांबती. किती सोपं उत्तर आहे. तुम्ही पटकन ओळखलं असेल. घड्याळ व 2 काटे. अगदी बरोबर. चला तर मग पटपट या पाठाचा स्वाध्याय लिहून काढा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.